नमस्कार. आज आपण द्राक्षाबद्दल थोडं बोलणार आहे. सध्याची अवस्था आपली द्राक्षाची काडी वेरळणी बहुतेक जणांची पूर्ण झाली आहे आणि अ, हे पण सपकेन वगैरे शेंडाबाळी काहीचे टॉपिंग आले. तर इथं आपल्याला महत्त्वाचा एक काळजी घेणं गरजेचं आहे. मागच्या वर्षीचं वातावरण वेगळं होतं, या वर्षीचं वेगळं आहे. यावर्षी 40-42च्या आसपास टेम्परेचर गेलंय. आता थोडं कमी व्हायला सुरुवात झाली. पण ज्यामध्ये गेलं ना, आता आपल्या द्राक्ष बागांमध्ये गर्भधारणा होणार हे 100% निश्चित आहे. पण एवढ्या उष्णतेमुळे तो घड आपल्याला कमकुवत राहील. तिथं पण आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. काही लोक खूप पाण्याचा ताण देत आहे. काहीचे पानं बुडामध्ये पिवळे सुद्धा पडायला लागले. एवढा पाण्याचा ताण द्राक्ष बागेला चालणार नाही. आपल्याला वर इव्हॅपोरेशन फार होतं. आपलं पान जर पुढं वाकडं होतं असेल तर तिथं समजून घ्यायचं का बाष्पीभवन खूप फास्ट होतंय आपल्या याच्यामधून. काही जण 2 तास 3 तास पाणी देतात, तसं नाही. पाण्याचं थोडं प्रमाण आपल्याला वाढवलं पाहिजे. पाणी फार महत्वाचं आहे. इथं पाण्याचा रोल हा फार महत्वाचा आहे. एवढ्या 4-5 दिवसात बघा खूप विहिरींचं पाणी अचानक कमी होऊन गेलंय. काहींना पाटाला पाणी आलंय जवळ, पण काहींचं पाणी डायरेक्ट कमी होऊन गेलं. हे लक्षण आहे अल्निनोचं. अल्निनो म्हणजे कुठं वातावरणात कधी काय बदल होतील हे कोणीच सांगू शकत नाही. यावर्षी पावसाळा आपल्याकडं अनियमित राहणार आहे. त्या दिवशीच आम्ही एका मीटिंगला नेगी सरांबरोबर भेटलो. नेगी सर म्हणे यावर्षी पावसाळा अनियमित राहील, कुठं पाऊस चांगला पडेल, कुठं कमी पडेल, असं त्यांनी एक भाकीत केलेलं आहे. त्यांचे अंदाज हे फार शार्प असतात, जवळजवळ 80%. त्यांनी सांगितलं 20 तारखेपर्यंत पावसाचा कुठंही लवलूस राहणार नाही. कुठं मुठं होऊ शकतो वातावरण तयार झालं तर, पण 20 तारखेमुळे 20 तारखेपर्यंत आपल्या एरियामध्ये मान्सून पोचणार नाही. आणि 20 तारखेनंतरही तो नाशिक भागात कसा पडल, वणी भागात कसा पडल, चांदोड भागात कसा पडल, सोलापूर भागात कसा पडल, नांदेड भागात कसा पडल, ही अनियमित राहील. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्याला ह्या वेळेस द्राक्षाला ताण न देता पाण्याचा वापर थोडा वाढवायला पाहिजे. मॅग्नेशियम सारखे खतं, 0-60-20 सारखे खतं याचा वापर आपल्याला वाढवला पाहिजे. आणि वरती पण 6 BA युरेसिल याच्या फवारण्या 1-2 जास्त गेल्या तरी चालतील. त्याच्यामुळे गर्भधारणा चांगली होईल. आणि आत्ताही एवढ्या लवकर बोर्डो मारायची घाई करू नका. त्याच्या आधी आपल्या ॲमिकस ॲग्रोचा नॅनो बोर्डोचा वापर तुम्ही करा. पानावर शार्प पसरतो आणि चांगलं कोटिंग येतं पानावर. आणि पाऊस जर अचानक आला तर तिथं आपल्याला तो धुवून जात नाही आणि त्याचे रिझल्ट आपल्याला टिकून राहतात. मी आज सकाळीच माझ्या बागेत नॅनो बोर्डोचा स्प्रे घातला. आत्तापर्यंत एका प्लॉटला 3-3 स्प्रे मी झाले नॅनो बोर्डोचे. त्याचे रिझल्ट आपल्याला 100% पाहिले. मागच्या वर्षी चांगले बरेचसे मोठे शेतकरी तो वापरता. कोलायडर टेक्नॉलॉजी खूप नॅनो आणि चांगल्या प्रकारे पसरतो. ही महत्वाच्या काही गोष्टी यावर्षी आपल्याला लक्षात ठेवायच्या. बागेला पाण्याचा ताण पाऊस पडेपर्यंत पडून देऊ नका.